नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज आहे रविवार, त्यामुळे म्हटलं सुट्टी होती तर म्हणले नाश्त्याला ढोकळे बनवू. तर त्याचीच तयारी माझी इथं चालू होती. अगोदर मी आपलं बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये दही टाकून थोडंसं भिजत ठेवलं होतं 15-20 मिनटं. त्यानंतर बॅटर भिजल्यानंतर आता इथं करायला घेतलं होतं. तर बघा, आता हा इनो आहे तो मी तेलात थोडा टाकून घेतला आणि मिक्स करून त्या बॅटरमध्ये टाकून घेते इथं आणि व्यवस्थित मिक्स करून ते बॅटर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी ढोकळ्याचे जे म्हणजे ताटं होते त्याला मस्त व्यवस्थित तेल वगैरे लावून घेतलं आणि ते आता मिक्स करून त्यामध्ये टाकून घेते. तर दोन्ही याच्यामध्ये, कारण दोन्ही पण आपले जे भांडं आहे त्यामध्ये मावून जातात, तर दोन्ही पण मी इथं टाकून घेतले आणि व्यवस्थित आपल्याला आता खाली पाणी ठेवलेलं होतं मी, ते अगोदर उकळून घेतलं होतं, म्हणजे थोडंसं वाफवून उकळून घेतलं आणि त्यानंतरच हे जे ताटं आहे त्यामध्ये ठेवले होते. आता हे आपल्याला 10-15 मिनटं, कमीत कमी 15 मिनटं तरी आपल्याला हे जे आहे, अगोदर फुल गॅस ठेवा, त्यानंतर थोडासा कमी करून द्या आणि ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण चेक करू. त्यानंतर चहा ठेवला होता, म्हटलं आता चहा घेऊ ढोकळे होत आहे तोपर्यंत. आज रविवार होता त्यामुळे सर्व कामं हळूहळू चालू होते, कारण सुट्टी असल्यामुळे रविवारच्या दिवशी मग टेन्शन नसतं डब्बा वगैरे द्यायचं, त्यामुळे सर्व कामं जे असतात ते दमानी हळूवार चालू असतात. तरी तर चहा घेतला आम्ही आणि त्यानंतर म्हटले 15 मिनटं झाले होते, म्हटले चेक करू बघू ढोकळ्याचं बॅटर वगैरे जे आहे ते झालेलं आहे का. पण अगोदरवाले जे ढोकळे आम्ही बनवले होते ना, त्यापेक्षा मला हे थोडे वेगळेच वाटत होते, कारण फुगले होते, खायला वगैरे पण छान लागले. पण जे मागे आम्ही केले होते ना, ते थोडेसे वेगळे झाले होते, मस्त झाले होते. कारण मला असं वाटतं इनोचा फरक असेल हा. तर मस्त ढोकळे वगैरे खाऊन घेतले तडका वगैरे देऊन. त्यानंतर ऊन बघा, एवढं ऊन पडलं आहे ना, आता 2-3 दिवसापासून पाऊस उघडला आहे, तर खूपच ऊन पडलं आहे उन्हाळ्यासारखं आणि हवा पण खूप सुटली. त्यानंतर मला एक साडीचा ड्रेस शिवायला आलेला होता, तो शिवायचा होता. साडी तर इतकी सुंदर होती ना, खूपच छान होती. तर हे बघा, आता ही ब्लॅक कलरची साडी, हिचा मला ड्रेस शिवायचा होता. तर इथं मी अस्तर वगैरे आणून ठेवलेलं होतं. आता हा कस्टमरचा ड्रेस आहे, त्यांनी भरपूर दिवसापासून दिला आहे, पण माझं काय जमेना ते शिवायला. तर म्हटले आज अगोदर कामं आवरली घरामधली आणि म्हटले अगोदर हा ड्रेस जो आहे तो कंप्लीट करू. तर इथं मी आता अस्तरवर अगोदर त्याला मेजरमेंट टाकून कटिंग वगैरे करून घेते. बाकीचे पण ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं. या अगोदर एक ब्लाऊज काल कटिंग केलं होतं ते शिवलं. त्यानंतर म्हटले आज ड्रेस जो आहे तो कंप्लीट करून देऊ, कारण त्यांना पण लागत होता. तर मग इथं मी आता तो ड्रेस जो आहे तो कट करायला आणि स्टिच करायला घेतला होता. बाहेर ऊन एवढं पडलं आहे ना, तर खूपच ऊन पडलं आहे. आता पाऊस पण जसे 3-4 दिवस झाले तसा पाऊस पण नाही आहे आणि हवा तर इतकी येते ना, तर बस कधी. खूपच हवा आहे, म्हणजे झाडं इतके असे हलताय तर बस कधी. तर आता माझं इथे हे काम चालू होतं. शंभूला आज सुट्टी होती, त्यामुळे तो झोपलेला होता. आज त्याच्या क्लासला पण सुट्टी होती, त्यामुळे तो झोपलेला. तर म्हटले चला आता तो झोपेल तोपर्यंत आवरून घेऊ. त्यानंतर मला यांना आहोडला जायचं होतं ड्युटीवर, तर मग डब्बा वगैरे देखील बनवायचा होता. मग मी कटिंग करून घेतला आणि नंतर स्टिच करायला घेऊ म्हटले. मग अगोदर मी डब्बा वगैरे बनवला. आता तेच शूट वगैरे काय घेतलं नाही, कारण मला खूप घाई झाली होती बनवायची आणि ड्रेस पण स्टिच झाला पाहिजे, त्यांना द्यायचा होता. तर म्हटले आता बघू कसं काय होतं आहे ते, पण जसं होईल तसं म्हटले आज आपल्याला हा पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बाजार देखील आणलेला होता, तो बाजार देखील मला लावायचा होता. पण अगोदर म्हटले हे जे राहिलं ना मागं, मग घरातले कामं करायला घेतले ना, तर जे स्टिचिंगचं काम राहतं ना, ते मागच राहून जातं आणि एखाद गोष्ट अशी राहते, आता जी मागं पडली ना ती मागच पडून जाते. मग जे नवीन येतं तेच शिवायला घेतलं जातं आणि जे अगोदरचं आहे ते लक्षातच राहत नाही, ते मागच पडलं. मग कस्टमरने विचारलं ना झालं का, मग तेव्हा लक्षात येतं आपल्या की अरे यांचं शिवून द्यायचं आहे ड्रेस. तर असंच माझं काहीसं झालं होतं.
तर आज मी मनावर धरेल होतं का काही झालं तरी आपल्याला हा जो ड्रेस आहे तो आजच स्टिच करून द्यायचा आहे. तरी मी आता स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. अहो गेले होते. त्यानंतर मग आता मी इथं आता अस्तर व कटिंग केल्यानंतर लगेचच ड्रेसवर देखील साडीवर देखील स्टिच कट करायला घेतला. तर इथं बघा आता हा पदर आहे. मी यावर ही जी पॅटर्न ठेवते ना, तर हा पदर आहे. तर यावर आहे ना ज्या गवळणी वगैरे म्हणतात त्याला, तर त्याची डिझाईन होती. आता ते असं होतं, पुढच्या फ्रंट पार्टला घ्यावा, तर ती एक सेपरेट गवळण काय त्यामध्ये येत नव्हती. कारण दोन्ही पार्ट जे आहे ते त्यामध्ये बसवायचे होते आणि स्लीव देखील मला त्याच बॉर्डरची काढायची होती. कारण पूर्ण साडी जी आहे ती ब्लॅक आहे. मग थोडासा लूक देखील वेगळा दिसला पाहिजे, त्यासाठी मला स्लीव पण त्यामध्ये हवी होती. तर मग ते काय बसेना, पण मग जसं होईल तसं मी दोन्ही बाजूला म्हणजे सेंटरला नाही तर पण दोन्ही येतील असं मग मी फ्रंट पार्टला तो भाग जो आहे तो कट केला पुढच्या पार्टला आणि त्यावरच छान वाटत होतं ते. त्यानंतर मग आता खाली प्लेटांचं देखील मला कट करायचं होतं. तर इथं आता मी पदर कट करून घेतला होता ना, तर साईडचं देखील कापड सर्व कट करून प्लेटांसाठी कट करून घेत होती. साडी जी आहे ना खूपच छान आहे ही साडी. पण बघा आपण देखील असं आपल्या मुलीसाठी किंवा घरात कोणासाठी जर आपल्याला असं आता ही जुनी साडी म्हणजे कस्टमरची जुनी म्हणजे नवीच आहे, पण मग ते वापरती नाही. तर ही बघा ही गवळणींची डिझाईन बघा किती छान आहे. तर त्यांच्या मुलीसाठी याचा ड्रेस हवा होता. तर म्हणजे छान वाटतं ज्या आपल्या घरी पैठणी वगैरे साड्या असतात ना, त्याचे पण ड्रेस खूप छान वाटतात. आणि आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे साड्यांचे ड्रेसेस. आणि तुम्ही त्यापासून वेगवेगळे दुसरे पॅटर्न देखील तयार करू शकता. म्हणजे वन पीसच नाही तर त्यापासून कॉर्ड सेट भरपूर काही नवीन नवीन त्यापासून तयार करता येतं. आता जो नेसता पदर तो मी इथे कट करून टाकला आणि आता मला प्लेटांचा जो खालचा पार्ट होता तो कट करायचा होता. तर मी इथं आता साडी जी आहे ना, जी आपण जशी घडी घालतो त्या पद्धतीने मी तर साडीची घडी घालून घेते आणि आता ह्या ज्या गवळणी आहे त्या मला खालच्या साईडने घ्यायच्या होत्या. म्हणजे जो आपला ड्रेस आहे ड्रेसच्या खालच्या बॉर्डरला ती बॉर्डर घ्यायची होती. कारण जो म्हणजे खालीच पार्ट छान दिसला असता. तर हे बघा आता मी इथं ठेवून आता प्लेटांचा साईडचा पार्ट वगैरे कट करून घेते. आता वरती योक पार्ट जो कट झाला आहे त्यामधून आपल्याला पूर्ण ड्रेसची उंची ती योक पार्टची उंची त्यामधून कट करायची आणि त्यानंतर खाली जो प्लेटांचा पार्ट आहे तो इथं घ्यायचा आहे. तर आता मी इथून डायरेक्ट टेप लावून पूर्ण पार्ट जो आहे तो चेक करून कट करून घेते. आता कटिंग वगैरे करून घेतली, अस्तर पण कट केलं आणि लगेच स्टिच करायला घेतला इथे. तर इथं अगोदर आता फ्रंट पार्ट मी स्टिच करायला घेत होती. आता गळा जो आहे ना तो पुढचा तो मी इथं पंचकोनीमध्ये घेतला आहे. म्हणजे असं स्वीट हार्ट नेकसारखा, पण मग तो तसा न येता असं त्रिकोणसारखा दिसेल असं मी इथं गळा घेतलेला होता. आता अगोदर म्हटलं आपण फ्रंट पार्ट जो आहे तो तयार करून घेऊ. ते इथं मी आता स्टिचिंगला घेतलेलं होतं. त्यामध्येच पाणी देखील आलेलं होतं, पण पाणी काय आज भरायचं नव्हतं, प्यायचं काय भरायचं नव्हतं. त्यानंतर म्हटले पाणी आलं मग मोटर वगैरे लावून दिली आणि इथं स्टिच करायला घेतला होता. म्हटले तोपर्यंत 1-1.5 तासामध्ये टाक्या वगैरे पण भरून जातील. तर आता इथं असं कट्स देऊन घेते म्हणजे त्याने काय होतं गळ्याला ना फिनिशिंग छान येते. आपण कॅनव्हास नाही जरी लावलं ना तरी पण असे कट्स दिले ना गळ्याला फिनिशिंग छान येते. तर बघा आता म्हणजे आता आषाढी एकादशी पण येते ना, त्यामुळे सध्या म्हणजे आता मी 4 ते 5 असे ड्रेस शिवले असेल. कारण सध्या खूप चालत आहे साडीचे ड्रेस. अशा जुन्या पैठण्या वगैरे असतात ना तर त्याचे खूप म्हणजे मुलींनी शिवून नेले आणि खूप त्यांना आवडता पण आहे. त्यामुळे एकाने बघितल्यावर दुसरं लगेच येत आहे असं आहे. मग त्याच्यामुळेच मग त्यांना लागत होता आणि स्कूलमध्ये देखील काही कार्यक्रम होता. मग त्याच्यामुळेच म्हटलं इथं अगोदर आपण बनवून देऊ. तर काही केल्यावर मला हा पूर्णच करायचा होता. तर बाकी घरातले कामं तर मी सर्व आवरलेले होते. डबा वगैरे स्वयंपाक देखील आमचा झाला होता. कारण त्यांचा डबा दिला त्याबरोबरच आमचा देखील स्वयंपाक मी करून घेतला होता. फक्त भाजीपाला आणला होता तो लावायचा होता आणि बाकीचे भांडे वगैरे ते घासायचे होते. पण म्हटले अगोदर आपण पूर्ण करून घेऊ.
आणि ते नंतर देखील करता येईल. तर इथं माझं आता ते स्टिच करायचं चालू होतं. आता हे जे काम आपल्याला वाटतं ना तेवढं सोपं नसतं, कारण कोणत्या पण गोष्टीला फिनिशिंग आणि क्वालिटी जर असली ना तरच कस्टमर पण आपल्याकडे परत येतं. आपण जर व्यवस्थित वगैरे फिनिशिंग दिली तर मग कस्टमर पुन्हा येतं. आता वरचा पार्ट तर झालेला होता. आता खालचा जो पार्ट आहे प्लेटांचा तो इथं माझं स्टिच करायचं चालू होतं. प्लेटा देखील व्यवस्थित दिल्या ना तरच छान दिसतात. तर इथे मी आता प्लेटा खालच्या साईडला ज्या आहे त्या व्यवस्थित देऊन घेत होती. अस्तर देखील जॉईन करून घेतलं होतं. आणि ड्रेस जो आहे ना त्याला म्हणजे फुगाबाई घ्यायची होती. तर तुम्हाला पाहिजे तुम्ही या ड्रेसला चेन वगैरे देखील लावू शकता. पण मी इथं चेन वगैरे काही लावलेली नाही आहे, कारण मागे म्हणजे नॉट ठेवली आहे. नॉटने आपल्याला फिटिंग वगैरे करता येतं, तर त्यासाठी मी नॉट ठेवली आहे. तुम्हाला आता ऊन दिसतच असेल गॅलरीत किती ऊन आहे. म्हणजे 5, 5:30, 6 वाजत आले असतील तरी एवढं कडक ऊन होतं ना, तर खूपच कडक ऊन होतं. आणि सारखं आता 2-3 दिवसापासून ऊन खूप जास्त पडतंय. आता झाडांना पण पाणी वगैरे द्यावं लागेल. 2-3 दिवसापासून तर काही दिलं नाही. पण आता द्यावं लागेल. आता एक पाट बघा तयार झाला होता. त्यानंतर बाकीचे घरातले कामं आवरले आणि परत स्टिच करायला येऊन बसली. थोडंसंच राहिलं होतं, फिटिंग बाकी होती ड्रेसची. तर बघा संध्याकाळचं बाहेर तुम्हाला वातावरण दिसत असेल किती छान झालेलं आहे. 6, 6:30, 7 वाजले असतील. शंभू देखील खेळायला गेला होता. तो देखील आला होता. तो आता टी व्ही बघत होता. तर इथं आता माझा ड्रेस पूर्ण स्टिच करून वगैरे झाला होता. फिटिंगची शिलाई पण दिली होती. तर हे बघा शेवटी फायनली आज पूर्ण केलं. ते बघा अशा पद्धतीने प्लाझो ड्रेस आहे तो मी इथं तयार करून घेतला होता. हे बघा बाईला अशी जी बॉर्डर आहे ती बसवली. ती छान वाटत होता ड्रेस. ज्या त्यावर त्या गवळणी आहे त्यावरच ड्रेस खूप छान वाटत होता. तर ड्रेस वगैरे स्टिच करून झाला होता. तर 7, 7:30, पावणे 8 वाजत आले होते. त्यानंतर जेवण करायचं होतं. नंतर हा पसारा देखील आवरायचा होता, पण म्हटले आता नंतर आवरू. तर अगोदर जेवण वगैरे करून घेऊ. तर जेवण केलं. अगोदर हे पसारा वगैरे आवरायच्या अगोदर मग जेवण करायच्या अगोदर मी इथं दिवा वगैरे लावून घेतला. आणि त्यानंतर जेवण केलं. आता दिवा लावायला पण आज उशीरच झाला होता, कारण शिवायच्या तिकडं याच्यामध्ये बसली. इकडे माझं लक्षच गेलं नाही. त्यानंतर जेवण वगैरे केलं. भाजीपाला आणला होता तो आता इथं म्हटले लावून घेऊ अगोदर, कारण सकाळी खूप मग घाई असते. आता पुन्हा उद्या सोमवार आहे, तर परत स्कूलला जायची टिफिनचं चालू असतं. त्यासाठी मग आता माझं इथं भाजीपाला लावायचं काम चालू होतं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.